गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु श्रीराम चंद्राय नमः। गताध्यायी सात्विक ब्राह्मण मुक्त झाला कथा श्रवणे करुण आश्व करी पुढे गमन वन उपवने उल्लंघित पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे त्यांचे गर्भाधाने कथेंचा विस्तार मागच्या अध्यायामध्ये काय एका ब्राह्मणाने उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर जे काही माहिती सांगितली त्याच्यामुळं शत्रुंचे सगळे पटलेले आणि त्याच्यामुळे काय झालं म्हणजे जो घोडा अडकला होता स्थिर झाला होता तो मुक्त झाला अशी कथा आपण मागच्या अध्यायामध्ये ऐकलं बघतात। आईसे कथा न कवर्तले पुढे श्रवण करा वहिले शेष वत्सयन निवेदिले ते कथन करीतो मी। शेषाने वाक्याला सांगितले आता ते काय सांगितलं ती कथा मी तुम्हाला सांगतो असं बोलतात। रामाश्व पृथ्वी पर्यटनासी निघाले तिने हुनी परियेसी सप्तमास लोटले तो हिमालयासी अश्ववर गेला। जो यज्ञाचा घोडा सोडला होता त्याला 7 महिने झाले अजून 5 महिने झाले नाही का। आता 5 महिन्यामध्ये काय काय घडतं त्या प्रकारे घ्यायचं अशा प्रकारे या ठिकाणी सांगवलेले। आता पुढे घोडा कुठे गेला ते सांगतील। मार्गी बहुत देश फिरला परी कोणी नाही धरिला सर्व मनती आपुला पाडकाय श्रीरामा पुढे। अशा प्रकारे ज्यावेळेस तो घोडा जाऊ लागला प्रत्येक रामाचा घोडा आहे कसा धरावा लागेल आपल्याला नाही का। आणि म्हणून कुणीही घोडा अडवत होते ज्यांनी ज्यांनी अडवला ते जाऊ हरले रामाला शरण गेले अशी कथा आपण आतापर्यंत ऐकले। सर्पपद देऊन कोण राहील प्राण सुपर्णा पुढे भुजंग जाऊन कैसा जिंकील तयासी जैसा सिंहा पुढे हरिण वज्रारे की पर्वत जाण तैसे आम्ही रामा लागून जिंकावया असमर्थ। रामाशिवाय आम्ही असमर्थ आहोत रामाशिवाय विजय मिळवणे असमर्थ आहोत। रामाचा आशीर्वाद असेल तर आपण जिंकू शकतो अशा प्रकारे दशरथ सांगतात। आईसे जानोनी नृपवर येती घेवणी कर भार आईसे कित्येक देश साचार उल्लंघिले अश्ववरे। अशा प्रकारे रामाला पुढे अडवायचं सर्वश्रेष्ठ प्रभू रामचंद्र आहे त्यांचा हा घोडा आहे नाही का। आणि म्हणून लोकांना ताकदने घोडा अडवायचे जिथे अडवत ठरले होते अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले। मग कुंडल नाम नगर विख्यात तेथे वारू झाला प्राप्त जैसे आदित्य तेजकत तैसे नगर शोभत। कुंडल नावाचं नगर आणि ते नगर अत्यंत शोभत होतं देदीप्यमान होतं आणि त्या ठिकाणी घोड्याजवळ पोहोचला। पूर्वी आदितीच्या कर्णाहून कुंडल पूर्वी झाले पतन म्हणून नगरासी नामाभिधान कुंडल ऐसे पडियेले। कुंडल असं नाव का पडलं नाही का काय करायचं आदितीच्या कानातली कुंडल आदिती आणि धनु आदितीच्या काळात कुंडल त्या ठिकाणी पडले मग त्या नगरात त्या ठिकाणी पडलेलं आहे। जेथे आदितीच्या कर्णाहून कुंडल पूर्वी पावले पतन म्हणून नगरासी नामाभिधान कुंडल ऐसे आदितीच्या काळात कुंडल त्या ठिकाणी पडली होती आणि म्हणून त्या गावाला काय नाव पडलं कुंडल। कुंडल नाव पडलं असं ग्रंथ सांगतात। ते त्या धर्म नाही किंचित सकला सती श्रीराम भक्त तुलसी आणि अश्वत्थ भजती जाण नवकरी। अशा प्रकारे ते नगर अत्यंत पावन होतं पवित्र होतं ते कुठलेही दोष नव्हते पाप नव्हतं लोक पुण्यवान होते अशा प्रकारे सांगताय। देवालया माझी सुंदर राममूर्ती मनोहर पूजन करीती नारी नर भक्ती मंदिर होती अत्यंत रमणीय मंदिर होती त्यामुळे रामाच्या मूर्ती होत्या रामाची पूजा करायची अशा प्रकारे नगराचं खास वैशिष्ट्य म्हणजे रामाची मंदिर होती त्याची पूजा करत होते असं सांगू लागले। सर्वदा श्रीराम स्मरण निशिदिन करीती श्रीराम ध्यान निष्काम बुद्धी करुण भजती सकळ रामाते। सगळे रामाचे भक्त होते रामनामाशिवाय काही नव्हतं अनेक ठिकाणी मंदिर होती रामाची होती सतत रामाचं चिंतन करणारे त्या ठिकाणी लोक होते असं बोलतात। जे ते कलहाचा नसे लेश सत्य भाषण आणि निर्दोष जैसा गोड सुधारस तैसी वाणी भांडणाचं नाव नाही भांडण ह्या प्रकारात माहित नाही फक्त मुखामध्ये नामस्मरण
अशा प्रकारे अत्यंत पवित्र धार्मिक गाव त्या ठिकाणी होतं. भांडण नाही, कुठं नाही, काय नाही, फक्त रामस्मरण, रामपूजा असं त्या गावाचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. तया नगराचा अधिपती जयाची कीर्ती जगी कीर्ती सर्वदा ध्यातसे विमलमती रामाला गुण त्या सपने. ठिकाणी जो राजा होता तो अत्यंत पावत्र प्रवीण होता, नाही नामस्मरण करत होता. त्याचं नाव काय सांगितलं नाही, परंतु तो राजा सुरत. अत्यंत धार्मिक होता. हा सुरत सुरत तयाचे नामाभिधान सदा वर्ते धर्मे करुण पुत्र परी प्रजा पालन करी सुखरूप अरे सुरत नावाचा राजा होता. तो आपल्या सर्व समाजाचं, गावाचं, राज्याचं मुलाप्रमाणे पालन करत होता. अशा राजाचा धार्मिक राजा होता म्हणतात. जयाचे गुण करिता श्रवण पातके जाती जळून आईसा महाभक्त राजन्य ते स्थानी राज्य करी. अशा अत्यंत पावन पवित्र असा राजा होता. नामस्मरण करायचा, जनतेला आपल्या लेकराबरोबर सांभाळायचा, अत्यंत धार्मिक प्रामाणिक असा हा राजा होता. त्या राजाचं गोर कौतुक केले. तैसा तया नगरा भीतरी यज्ञ अश्वाला स्वइच्छाचारी सेवक तयासी धरुणी करी वाचिली सुवर्ण पत्रिका. अशा प्रकारे त्या नगरामध्ये हा रामाचा घोडा पोहोचलेला आहे. काही सेवकांचा घोडा धरला आणि त्याच्या मस्तकावरची पाठी लावली, ते पाठी वाचली, काय नाही का. मग जाऊनी राजयासी सांगती वर्तमान त्वरेसी यज्ञ अश्व एक नगरासी आला असे आणि अशा आपल्या. प्रकारे ज्याने हा घोडा धरला त्याने सांगितलं राजाला अशा प्रकारे घोडा आहे, त्याच्या मस्त पाठी लावले, हा रामाचा घोडा आहे. अशा प्रकारे सेवकाने राजाला जाऊन सांगितलेलं आहे. मस्तकीचे वाचिले पत्र की अयोध्याधीश राघवेंद्र यज्ञ करीतो पाप संवार वावयाला आणि त्या घोड्याच्या मस्तकावरची पाठी लावली, त्या पाठीवर लिहिलं त्या रामाचा घोडा आहे, यज्ञासाठी सोडलेला आहे. अशा प्रकारे पाठी वाचली आणि राजाला सांगितलं आहे. हा अश्ववर सोडिला असे पृथ्वीवर जयासी करणे असेल समर तेने धरोणी सिद्ध अशा व्हावे. प्रकारे त्या पाठीवर आणि काय लिहिलं म्हणले की ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याने हा घोडा करावा, नाही का, नाहीतर शरण यावं. अशा प्रकारे त्या ठिकाणी पाठवलेलं म्हणतात. शत्रुघ्नादी बळ संपन्न आसती तया रक्षण ते करोनी घोर कंदन अश्वाला अशा प्रकारे शत्रुघ्न आहे, नाही का, आणि अशा प्रकारचा मुलगा आहे, त्या घोड्या शत्रुघ्न सैन्य पाठीमागे आहे. अशा प्रकारे घोड्याचं रक्षण करतात. आई सेविने स्पष्ट अक्षरी आम्ही वाचून बरी आपण निवेदिले तरी काय आज्ञा पयास. आणि अशा प्रकारे त्या राजाला सेवकानं सांगितलं की अशा प्रकारे पाठी घोड्याच्या मस्त लावली आहे, नाही का, आता पुढे काय करायचं सांगा, असं बोलतात. ऐकोन या दूतवाणी सुरथ आनंदला म्हणे श्रीराम अश्वा लागोनी धनिता लाभ भाऊ होया. अशा वेळेस सुरत नावाचा राजा आहे, ते सगळे सेवकानं ती बातमी सांगितली. काय बातमी, त्या घोड्याच्या मस्तकावरची पाठी लावली, त्याचं वर्णन सांगितलं. आणि मग सुरत राजाला असं वाटतं हाल आपण घोडा धरला, आपण पावर हो, रामाचा घोडा आहे असं त्याकडे बोलले. तरी धरोणी तयासी युद्ध करू रक्षकासी जो श्रीराम भेटी आम्हासी तवरी अश्व न देऊ. अशा प्रकारे आपण तो घोडा धरू म्हणले, नाही का, आणि आपण युद्ध करू, त्यामुळे आपला काय होईल, रामाची भेट होईल. अशा प्रकारे योग राजाला सांगू लागले. जो निर्विकार परब्रह्म आज अजित आत्मा राम भक्त काम कल्पद्रुम तोची अयोध्या नाथ. अयोध्यानाथ राम आहे, कर्मद्रुम आहे. कर्मद्रुम म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे आहे, पाहिजे तर फळ देणार आहे. असा हा राम त्या ठिकाणी आहे आणि हा रामाचा घोडा आहे असं राजाला सांगितलं आहे. आम्ही दयाचे करीतो नाम स्मरण करीत असे रात्रंदिन तो दयाळू भगवान भेटी देईल आम्हासी. आम्ही रोज ज्याचं चिंतन करतो, आम्ही रोज याची पूजा करतो, तो राम आम्हाला भेट देईल, नाही का, आणि आमचं कल्याण होईल. अशा प्रकारे म्हणून आपला हा घोडा धरला आहे असं राजा बोलतात. तरी आश्वानुनी त्वरित ठेवा अश्वशाले प्रत ऐसे ऐकुनी सकळ दूत आनंदेसी झाले. राजाला सांगितलं म्हणे हा घोडा म्हणे काय रामाचा घोडा आहे म्हणे, त्यानिमित्त आपलं रामाची भेट होईल. मग हा घोडा आणा आणि आपल्या घोड्याच्या बांधा असं सेवकाला राजाने सांगितलेलं आहे. मग आणुनी आश्वात हे करीती दृढ बंधन ते
ठेविला अश्वशाळेते शुश्रूषा उत्तम आणि करून अशा प्रकारे तो घोडा धरलेला आहे, आपल्या घोड्याच्या पागावर आलेला आहे, बांधलेला आहे आणि ते सेवा पण करू लागलेले आहे. सेवकी रायासी जाणविले की अश्वशाळेसी तया बांधिले तेने मन संतोषले राजयाचे आणि राजाला सांगितलं, अहो तो रामाचा घोडा आहे म्हणले, आपल्या घोड्याच्या पागामध्ये बांधलाय म्हणले, काही काळजी करा नाही. त्याची सेवा चांगल्या प्रकारे राजाला बरं वाटलं म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, अशा पण राजा बोलतात. शेष म्हणे वत्स्ययना काय करू राजवर्णना धन्य धन्य भक्त राणा ऐसा नसे हा भूमंडळी. शेष त्याने वर्णन करतो, काय त्या राजाचं कौतुक करावं म्हणलं नाही का. अत्यंत पावन पवित्र असा राजा, धार्मिक वृत्तीचा आहे, अशा प्रकारच्या राजाने कौतुक त्याने केलेलं आहे. जयाचे राज्य माझारी परधन आणि परनारी मानिती व मनाची अपरी ऐसे सकळ प्रजानन. सगळे प्रजाजन असे जसे होते की प्रत्येकाच्या मनामध्ये भाव, पैसा अडका तुच्छ मानायचा नाही का, परिस्थिती माझ्याप्रमाणे मानायचे, अशा प्रकारे त्या नगरामध्ये सर्व लोक पावर होते असं बोलू लागले. संपला का? संपलं नाही. हा. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. सेवकी रायासी जाणविले की अश्वशाळेसी तया बांधिले ते मन संतोष रे राजयाचे ते काळी. कथेचं अनुसंधान सुरत राजानं सांगितलं रामाचा घोडा आहे पकडा. रामाचा घोडा आहे म्हणल्यावर सहसा कोणी पकडत नव्हतं, पण सुरथाने विचार केला आपण ज्याचं स्मरण करतो तो भेट घेईल आपली. आपण जर युद्ध केलं यांना हरवलं तर राम इथं येतील आपल्याला भेटतील. राम भेटीचा लोभ या नावाने घोडा पकडा म्हटल्याबरोबर सेवकाने पकडला, अश्वशाळेमध्ये नेऊन बांधला. शेष म्हणे वास्तायना काय करू राजवर्णना धन्य धन्य भक्त राणा ऐसा नसे भूमंडळी. शेष महाराज वत्सयन ब्राह्मणाला पातळाच्या ठिकाणी सांगतायत महाराज तो राजा सुरत राजा राम भक्तीनं प्रवीण होता, काय त्याचं वर्णन करावं. महाराज सांगतात जयाच्या राजा माझारी परधर आणि परनारी वा. मानती वमानियाच्या परी आयसे सकळ प्रजा. अहो महाराज ज्याच्या राज्यामध्ये परस्त्री आणि परधन वमन म्हणजे आपण केलेली उलटी आपल्याला बघू वाटत नाही त्या पद्धतीने वमनासारखं परस्त्री आणि परधनाकडे त्या नगरामध्ये पाहिलं जातं. सात्विक राजा त्या गावचा होता. सर्वर्तती सुचिरभूत नसे कोणी धर्मीरत श्रीरंपट कामिरमत ऐसा न मिळे एकही. आणि एकही त्या गावामध्ये अधर्मी नव्हता, स्त्री लंपट दुराचारी वाईट धनलोभी एकही नव्हता, सगळे सात्विक होते. आणि त्या राजानं सगळ्याला रामाचं भजन करायची सवय लावलेली होती, म्हणून रोज रामकथा प्रत्येक घरोघरी होत होती. राम कीर्तना वाचून न घालविती एक क्षण वा. जैसा राजा तैसे जण सन्मार्ग करून वर्तती. रामायणाशिवाय एक क्षण घालवत नव्हते, एक क्षण सुद्धा रामकथेशिवाय त्यांचा जात नव्हता. रात्रंदिवस जिथं जाईल तिथं रामकथा रामगुण वर्णन हरि कीर्तन हरि भजन चालू होता. सूरत उपदेशी सकळा की जन्मले ती भूमंडळा घरी भजोनी राम सावळा सार्थक करा जन्माचे. सुरत राजा आहे आणि तो राजा आपल्या प्रजेजनाला उपदेश करत होता की रामाचं भजन करा. मानवाचा जन्म एकदाच भेटतोय आणि एकदा भेटलेला जन्म वाया घालवू नका. जन्माचं सार्थक करा, रामाचं भजन करा. राजा प्रत्येक वेळी सांगत होता. जरी माझे राजा भीतरी राहणे असेल निर्धारी तरी माता मानून परनारी स्वस्त्री रक्षुने असावे. आणि राजाने सांगितलं जर माझ्या गावामध्ये राहायचं असलं तर रामाचं भजन करावं लागल, रामकथा गावी लागल, दुसऱ्यांना ऐकून दाखवावी लागल, परस्त्री माते समान मानावी लागल आणि स्वतःच्या स्त्रीचं रक्षण स्वरक्षण करावं लागेल. एवढ्या सगळ्या अटी मान्य असतील तर माझ्या गावात राहावा. करधन मानावे विषपरी सर्वदा सत्य भाषण करी ऐसे आचरित सत्वरी बहुदधी तराद. आणि माझ्या नगरीमध्ये माझ्या गावामध्ये जर राहायचं असेल तर परत जण विषाप्रमाणे मानावं. दुसऱ्याच्या पैशावरती डोळा ठेवायचा नाही, हरण करायचं नाही.
परस्त्रीला माते समान मानायचं, रोज भगवंताचं स्मरण करायचं, रामकथा गायची, तरच गावात राहावा असं राजा सांगू लागला. आयसे उपदेशुनी सकळासी प्रजा केली आपण आयसी, धन्य राजा राम भक्तीसी सर्व काळ सादर. आणि अशा पद्धतीने राजा राम भक्तीला सर्व काळ सगुणित रामाचं भजन स्वतःही करत होता आणि गावामधल्या प्रत्येकाकडून रामाचं गुण वर्णन करून घेत होता. याविषयी कथा एक तुझ कथितो आश्चर्यकारक, एके दिनी वैवस्वत देख आला रायचे सभास्थानी. आणि तो राजा किती रामभक्तीनं भरलेला आहे, अंतःकरणामध्ये रामभक्ती किती आहे त्याबद्दलची तुला एक कथा सांगतो. कोण सांगते? शेष महाराज पाताळाच्या ठिकाणी वत्सायन ब्राह्मणाला सांगताय की तो राजा रामभक्तीनं किती प्रवीण आहे, तत्पर आहे. एकदा यम महाराज यमाला वाटलं ते असणाऱ्या सुरत राजाच्या नगरामध्ये जावं, म्हणून तो असणारा यम सुरत राजाच्या नगरामध्ये एक दिवस आला. दिसे वृद्ध ब्राह्मण वल्कले केली परिधान, अंगी असे भस्मले पण हाती दंड कमंडलू. आणि त्या यमानं ब्राह्मणाचा वेश धारण केला, हातामध्ये कमंडलू, काठी, जीर्ण असणारं झालेलं शरीर, अशा प्रकारचा वेश धारण करून तो नगरामध्ये आला. मस्तकावरी जटाभार काखे कृष्ण जीन सुंदर, तेजे शोभे जायचा दिनकर आयशा रूपे पातला. आणि तो असणारा यम काखेमध्ये त्या ठिकाणी एक जानवर लावलेलं होतं, कमंडलू होतं, डोक्याच्या जटा वाढवलेल्या होत्या, तेज जर पाहिलं गेलं तर सूर्यासारखं होतं. असा ब्राह्मण यम ब्राह्मणाच्या रूपात त्या गावात आला. राजा करीत असे नामस्मरण, मस्तकी तुलसी पत्र रक्षण, आयसे पाहता यमाचे मन अत्यानंद पावले. आणि यम त्या नगरीमध्ये आल्याबरोबर त्यानं पाहिलं राजा रामाचं स्मरण करतोय आणि तू डोक्यावरती असणारं तुळशी पान आहे, तुळशीचं पान आहे, तुळशी वृंदावन आहे, तर रामाचं भजन करत असलेलं यमानं पाहिलं. यमाला आनंद वाटला. सूरते ब्राह्मणा अवलोकिले सत्कार्य आसनी बैसविले, अर्ध पाद पूजिले संतुष्ट केले तयाते. आणि त्या सुरत राजानं ब्राह्मणाला बघितलं, जवळ घेतलं, आसनावर बसवलं. मग हस्त जोडून तया समोर उभा राहिला राजेश्वर, म्हणे ऋषीवर यमजवर उपकार बहु केले पै. हात जोडले, नमस्कार केला आणि सांगितलं महाराज आमच्यावरती कृपा केली, तुम्ही आलात. आज माझे भाग्य फळले म्हणून देखील पाहुले, सभास्थान शुद्ध झाले आपले चरण लागले. राजाने सांगितलं धन्य मी आपले मानेने संचित, तुमची पावलं आमच्या घराला लागली, पुण्यवान झालो. आता मजसी कृपा करून करवी राम कथा श्रवण, जेणे सकल पाप क्षय लागून क्षण लागता जातसे. राजाने सांगितलं महाराज आला ना, करा म्हणले रामायण, बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत सगळं रामायण मला सांगा आणि रामकीर्ती तुमच्या मुखातून रामायण ऐकू द्या असं यमाला राजा बोलू लागला. आयसे रायाचे ऐकून वचन ऋषी झाला गोपायमान, दंती अधर चावून हात आपटी भूमीवरी. आणि लगेच राजाने विचारलं, म्हणले राजाने सांगितलं रामाचं गुण गा, रामाची कथा गा. त्यावेळेस त्या ऋषीला राग आला, हात जमिनीवर आपटले. काय म्हणतो? नेत्र केले असं त्या रक्त कडकडा बोटे मोडीत, परी हास्य करी किंचित रायाकडे पाहुनी. मोठा कडा 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 मोडू लागला, राग आलेला आहे, थर 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 कापू लागलेला आहे, पण मनातल्या मनात राजाकडे बघून हसू लागला. म्हणून राया तया पुसत हास्य केले की निमित्त, काय आश्चर्य मनात वाट द्यायचे आपुली. सुरत राजाने विचारलं महाराज राग तर तुम्हाला लय आलेला आहे, हसलाव तुम्ही कशामुळं? का हसलाव सांगा. ऐकून या राजवाणी ऋषी बोले क्रोध करूनी, आश्चर्य पुसची मज लागूनी तरी ऐके सांगतो. आणि मग राजाने विचारल्या बरोबर त्या यमानं सांगायला सुरुवात केली. का हसलो त्याचं कारण सांगतो. मज समोर राम कीर्ती कोणी वर्णन न करीती, ती कैसी वडेल माझ्या मती काय पुससी मजला तू. आणि त्या यमाने सांगितलं राजाला माझ्या पुढे रामाचं कीर्तन कोणी करत नाही, मी पण करत नाही.
मग मला ते पटत नाही, आवडत नाही, माझ्या पुढे मला रामायण सांगायला लावतो असं तो बोलू लागला. अरे राम तो कमल सांग त्याच्या कीर्तीचा काय उपयोग कर्म करीत यथा सांग सर्व प्राप्ती होत असे. यमानं बोलायला सुरुवात केली. राम 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 म्हणजे काय आहे? काय आहे त्या रामाचा उपयोग? प्राण्याला सुख दुःख त्याच्या त्याच्या कर्मानुसार होतंय, कर्म करतोय, भोगतोय. त्या रामाचा काय उपयोग आहे? कोण आहे राम मला सांग. कर्म अधीन स्वर्ग जाण नरकही तयाच्या अधीन रवी उगवता कोठून तम राहील सांग पा. सूर्य उगवल्याबरोबर जसा अंधार संपतो तसं माणूस स्वतःच्या कर्मानुसार स्वर्गात जातो, स्वतःच्या कर्मानं नरकात जातो. पाक न करीत आपण कैसे होय उदर भरण तैसे सत्कर्म कारण दुरित नाश करावया. अरे पाकच नसेल तर त्या ठिकाणी स्वयंपाकच नाही बनवला तर त्या पद्धतीने पाक नसेल तर स्वयंपाक कसं बनवता येईल? तसं आपापल्या कर्मानं माणूस जगतो, मरतो, भोगतो. पतिवीर जैसे नारी सौभाग्य नसे तियेच शिरी तैसे सत्कर्मेन करीत नरी व्यर्थ जावे जन्मुनी. आणि आम्हाला सांगितलं पतिव्रता स्त्री आहे, पण जर पतिव्रता पती असेल तर तिला सौभाग्य आहे, पतीच नसेल तर तिला सौभाग्यपणा सतीपणा कुठून येणार आहे? जसं पती असेल तर तिला सौभाग्य आहे, तसंच कर्म केलं तर माणूस त्याचं कर्म भोगतो असं सांगतात. कर्मापासून जन्मदान कर्मापासून पाप पुण्य बद्धता होय कर्मापासून करील पावन कर्मची. कर्मापासून पाप आहे, कर्मापासून पुण्य आहे. जीव बद्ध होतो, मुक्त होतो, कर्मापासून होतो. कर्मचे नरक पावती कर्मेची मोक्ष दारती आयसी द्विधा कर्म गती जाण निश्चिती राजेंद्र. राजा रामाचं काही नाही, सगळं कर्मानुसार आहे. जो तो कर्म करतो कर्माचं फळ त्याला भेटतं. चांगलं केलं चांगलं, वाईट केलं वाईट वाच. आयसे कर्माचे महिमान तया विसरलास पूर्ण भ्रमिष्ठा परिमदसी कीर्तन काय विचारसी अज्ञान. यमाने सांगितलं राजा तू आज्ञा नाही का म्हणले? कर्माचं आहे फळ. माणूस कर्मानं जगतो, मरतो. काय तू रामाचं भजन रामाचं स्मरण कर म्हणायला लागला, भ्रष्टबुद्धी झाल्यासारखं असं यम बोलू लागला. कर्म आचरे अनुदिनी झेंडा लावी त्रिभुवनी कर्मे पुण्य उद्धरोनी जासी झनी राजेंद्र. अरे कर्म कर, चांगलं कर्म कर, त्रैलोक्यावरती झेंडा लाव, कर्मानं उद्धरून तुझा उद्धार होईल. कर्म आसे अति गहन कर्मे तरले बहुत जन काही नसे कर्म विन तरी कर्म आचरे. कर्म ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. कर्माशिवाय काही नाही. कर्मामुळे उद्धार होतो, कर्मामुळे स्वर्गाला जातो, कर्मामुळे दुःख भोग प्राप्त होतो हे महाराज सांगतात. कर्मापासून पुत्र होती कर्मेच सर्व सुख संपत्ती इष्ट मित्र सुहृद जोडती कर्मेच जाण निश्चय. आपण आपापल्या कर्म म्हणजे कार्य, आपलं आचरण. जसं आपलं आचरण आहे तसं इष्ट मित्र मुलं सगळं कर्मानच होतं. धर्म अर्थ काम जाण चौथा मोक्ष सुख सदन हे चारी पुरुषार्थ कर्मापासून लादशील झडकरी. धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ कर्मानं भेटतात. सकल ब्रह्मांड निर्मिले तयासी साधन कर्म भले सकळ त्रिभुवन वर्तले कर्माचोने पराक्रम. ब्रह्मांड निर्माण केली, भगवंतानं कार्य केलं, कर्म केलं म्हणून ब्रह्मांडाची निर्मिती झाली. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणी कर्म श्रेष्ठ आहे. देव घेती अवतार तेही कर्मे वर्तती साचार कर्मावीर चराचर न चालेची कदापि. कर्मानेच देव लोक अवतार घेतात. कर्मे दशरथ मृत्यू पावला, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे घडला वियोग घडला सीता देवी, सगळं कर्मानच झालं. जो का वज्रधर इंद्रमती कर्मेच झाला अमरपती शेतमक केले म्हणून तया प्रती शेतक्रतू हे नाम. अरे तो इंद्र आहे, त्या इंद्राला शक्र अशा प्रकारचं नाव आहे. त्या इंद्राने 100 यज्ञ केले म्हणून देवांचा राजा झाला. ब्रह्मयासी कर्मापासून सत्य लोक प्राप्ती झालं सकळा माझी कर्म प्रधान सत्य आसे राजेंद्र. ब्रह्मदेवाला सुद्धा कर्म आहे. कर्मामुळे ब्रह्माकडे ब्रह्मपद आहे, विष्णूला कर्मामुळे विष्णुपद आहे असं सांगू लागला. म्हणून यज्ञादी कर्म करून तोही होय गा पावन
वसील सुख लागून सर्व काळ कर्मेची. म्हणून सगळं कार्य कर्मानंच होतं. कर्मानंच त्या ठिकाणी असणारा जन्म मृत्यू ठरलेला आहे असं सांगतात. भूमंडळी होईल कीर्ती तरी आचार्य करण्याची ऐसे ऋषी वचन ऐकताची ती सुरत राया शोभला. आणि त्या यमाने सांगितलं ऋषी रूपामधून कर्म कर, पृथ्वी तलावरती नाव यश सगळं मिळेल तुला. रामचंद्राचा उपहास केला, कर्माला श्रेष्ठ मानलं, राजाला राग आला. राम कीर्तनाचा उपहास ऐकून दुःख झाले बहुवस. म्हणे या दुष्ट ब्राह्मणास काय वदावे पयाता. सुरत राजाने विचार केला आपल्या गावामध्ये रामचंद्राचा अपमान अजून कुणी केला नाही आणि ही रामाचा अपमान करतोय, उपहास करतोय. ह्या ब्राह्मण असून रामचंद्राला नाव ठेवतोय, काय या ब्राह्मणाला करावं. राजा बोलू लागला म्हणे ब्राह्मणासी कर्म कराया वद तमससी परिनाशवंत कर्म फळासी आम्ही न इच्छू कदाही. आणि राजानं ब्राह्मणाला बोलायला सुरुवात केली. तुम्ही म्हणताय कर्म करा पण कर्माचं फळ नाशवंत आहे. कर्म केलेलं कर्माचं फळ हे असणारं शाश्वत नाही, हे नाशिवंत आहे. कधी ना कधी कर्म संपलं की त्याचं फळ संपणार आहे आणि संपणारं फळ आम्हाला नको. राजा बोलू लागला वरच्यावरी फळे येती पक्व होता पतन पावती. तैसे पुण्य सरता अधोगती तत्काळ होय प्राणी. अहो झाडाला फळे येतात, पिकली फळं की झाडावरनं खाली पडतात. तसं पुण्य संपलं की मग मृत्यू लोकांमध्ये लोकांना यावं लागतं. अशाश्वत कर्म फळ सरता पडती विवळ जे का मूळ जन केवळ तया जाऊनी बोध सांगे. म्हणून ते असणाऱ्या त्याला जाऊन सांग कर्म हे असणारं फळ आहे आणि ते कर्म नाशिवंत आहे म्हणून आम्हाला ते नको असं सांगतात. कर्मे मजसी कर्म बोध करशी जरी तरी न राहे माझे नगरी. येथून उठावे सत्वरी न दावी मुख मज लागी. मला कर्म करायला सांगतो पण आता तू माझ्यापाशी राहू नको, निघून जा. राजा बोलू लागला कर्मे पावला भ्रम पलासी तरी नाश आश तयासी. तैसाच इंद्र ही पतनासी सत्य जाण पावेल. अरे ब्रह्मदेव कर्माने ब्रह्म सत्य लोकाचा राजा झाला, इंद्राला इंद्रपद मिळाले, ते सुद्धा संपणार आहे. तैसा राम भक्त नव्हे जाण कदान पावे तो पतन. ध्रुव प्रल्हाद नामे करून तसे राम भक्त नाही तर राम भक्ताचा उद्धार आहे. ध्रुव अजून आकाशामध्ये जिवंत आहे. प्रल्हाद अजून प्रल्हादाचं नाव घेतात. राम नामामुळे ते समर्थ आहेत. राजा सांगू लागला तयासी कल्पांती ही पतन नसे ऐसा महिमान. नाम स्मरणाचे असून तू निंदिसे तयासी. अरे अशा प्रकारचे ध्रुव प्रल्हाद अजून अमर आहे. त्यांना अधपतन नाही, त्यांना जन्म नाही. राम नामाने त्यांचा उद्धार झालेला आहे आणि तू ब्राह्मण असून रामाला नाव ठेवायला असं राजा बोलू लागला. ब्राह्मणाससी म्हणून तुझसी दिले जीवदान. आता सत्वरी घेऊन दान जाई जाई पापिष्ट. ब्राह्मण आहे म्हणून तुला मी हात आवरलाय, तुला मारित नाही, निघून जा. तैसे राजा बोलत तू सेवक आले धावत. ब्राह्मणाचे बाहू धरीत घालवावया सभेतून. सेवक असं राजा बोलल्याबरोबर 4-5 सेवक आले, ब्राह्मणाच्या हाताला धरलं, सभेतून बाहेर काढू लागले. मदंडधारी प्रकट होऊन सत्वरी. म्हणे धन्य धन्य सृष्टीवरी राया तू राम भक्त. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू असणारा धन्य धन्य राजा आहे, राम भक्त आहे. ते असणारे सेवक धरायला आले, हे म्हणून आपलं रूप प्रकट केलं. तुझा निर्धार पाहावया मी आलो गाया ठाया. तू सत्य बदलासी सकया रामाविन सर्व नाशवंत. तू त्या ठिकाणी असणारा श्रेष्ठ आहे, जगाय रामचंद्राला तू असणारी मान्यता देतो आणि रामाशिवाय सगळं व्यर्थ आहे. तुझी परीक्षेसाठी मी असं बोललो होतो हे महाराज सांगतात. तुळसी जडली राम भक्ती तरी पावसी अक्षय मुक्ती. रामाविन नरके प्राप्ती कधी काळा चुकेना. अरे तू जे बोलला ते खरं आहे. रामचंद्राच्या नामानं अक्षय मुक्ती आहे आणि जे रामाचं भजन करत नाही ते यमाचा पाहुणा प्राणी होय. सर्व प्राणी मात्र झालं स्वर्ग सुखा
ते इच्छून नाना परी कर्म करून व्यर्थ काळ घालवी सगळे जीव लोक पृथ्वी तलावरती जन्मतात रामाचं भजन करत नाही, व्यर्थ जन्म घालवतात. कोणी यज्ञादी कर्म करीती कोणी तीव्र तपसाधीती परी व्हावया स्वर्ग प्राप्ती आचारिती ही कर्मे हा. तैसे नव्हे तुझे भजन सत्य राम कथा पावन आता मी तुझं झालो प्रसन्न वर मागे अपेक्षित तशा पद्धतीने तुझं नाही, तू रामाचा भक्त आहे, प्रसन्न झालोय, काय मागायचं ते माग. ऐसे ऐकून वचन आनंदले रायाचे मन म्हणे मज राम वीन काही न लगे धर्मराया यमाने सांगितलं काय मागायचं ती माग. सुरत राजाचं मन प्रसन्न झालं, सांगितलं रामा व्यतिरिक्त मला काहीच नको. प्रसन्न झालो जरी मनसी तरी हेची मागणे तुझ पासी वा. की राम दर्शनापूर्वी मजसी मरण कदापि न यावे सुरत राजानं यमाला सांगितलं यम महाराज तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालाय म्हणताव, कारण मारायचं डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय मला रामाचं दर्शन झाल्याशिवाय मला मरण येऊन देऊ नका. आता मारणारे तुम्हीच आहे, म्हणून तुम्ही मागा म्हणतोय, म्हणून तुम्हाला मागितलं रामाचं दर्शन झाल्याशिवाय, रामाला ह्या डोळ्यानं बघितल्याशिवाय मला मरण येऊन देऊ नका, एवढंच द्या. निर्भय मने राहून मजसी व्हावे राम दर्शन हेच मागत वरदान तुझं लगे काही मजे अहो मला तुमच्यापासलं काहीच नको, फक्त जिवंत आहे तोपर्यंत रामाला बघू द्या आणि त्या रामाचं दर्शन मला घेऊ द्या, यामध्येच माझं समाधान आहे. राजा बोलू लागला ऐसे ऐकून कृतांत म्हणे पुरतील तव मनोरथ तुझ वरी सीता कांत कृपा करील निश्चय यमानं ऐकलं आणि सांगितलं तुझी इच्छा पूर्ण होईल, राम तुझ्यावरती कृपा करील. ऐसे वदोनी वैवस्वत गेला आपुल्या स्थानात ऐसा महाभक्त राजा सुरत अश्वधरीला तयारी आणि यम तिथून निघून गेला आणि पाताळाच्या ठिकाणी शेष महाराज वत्सेन ब्राह्मणाला सांगतात असाही राजा सुरत आहे ज्याला यम प्रसन्न झालेला आहे. आणि मग असणारा तो सुरत राजा त्यानं घोडा पकडला. मग सेनापतीची आज्ञा पुन्हा सिद्ध करविले सकळ सैन्य अश्व गजरथ पदाती जाण शस्त्रास्त्राची सिद्ध झाले. सुरत राजाचे दश सूत ऐकून युद्ध मात आनंदे निघावया युद्ध प्रत सिद्ध झाले झडकरी. एकाचे नाम चंपक दुसऱ्याचे असे मोहक तिसरा विपुंजी व सुरेख दुर्वार नाम चौथ्याचे पाचवा प्रतापी ऐक सहावा आसे बलमादक सातवा हरियक्ष देक सदेव आठवा नववा भुरी देव अभिधान दहावा जान सुतपन ऐसे महाप्रतापी जान दशपुत्र सिद्ध झाले. अशा प्रकारे सुरत राजाला 10 मुलं होती, त्यांची नावं महाराजांनी वाचली. रत्नखचित किरीट शोभत कर्णी कुंडल तळपत अंगी कवच दृढ भौत भेदन होय आयशा परी हाती प्रचंड धनुष्य घेतले बाण वाते सकळ भरले शंख वाजविते आपोआपले रथा माझी बैसुनी आयशा परी सकळ वीर सिद्ध झाले जावाय सत्वर पाहोने राजेश्वर सिद्ध करवीर ताते आता पुढीला ध्यायी जाण अशोध करील शत्रुघ्न सेवक कथतील वर्तमान विरी धरिला म्हणून ती कथा रसिक सुंदर सर्व लागे अतिमोदर दत्तदास वारंवार सजनासी निवेदी कुंडली पुंडली ज्ञानदेव तुकाराम पुन्हा त्यांच्या मला दुसरं काम आहे